मित्रांनो, मी कोकणी निश पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, कालची व्हिडिओ तर येऊ शकली नाही कारण की मला बरं पण नव्हतं आणि रेंजचा पण खूप प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कालची व्हिडिओ नाही येऊ शकली। त्यासाठी मी सॉरी बोलतो। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी आईची आजची रेसिपी दाखवणार आहे, की म्हणजे व्हेजच रेसिपी आहे, ती मी दाखवीनच। ते आता घरी जाऊन आपण बघूयाच आई काय बनवणार आहे ती। जातो मी घरी आणि मामाच्या घरी पण जायचं आहे पाय पडायला, तिथे पण जाईन। चाललो आलेलो रोजच्या प्रमाणे समुद्रावरती, आता जातोय घरी आणि मग भेटू रोजच्या प्रमाणे। मी रोज असं चालायला येतो इथे, तसं आज पण आलेलो। मला इथूनच व्हिडिओ चालू करतो, कालची व्हिडिओ काय येऊ शकली नाही। आज मस्तपैकी ऊन पडलंय, पावसाचं काय नामोनिशाण नाही। असं सांगितलं की पुढचे 5 दिवस पाऊस पडणार आहे। बघू कसं जमतंय व्हिडिओ करायला, करेनच मी पावसात पण व्हिडिओ। जाऊया घरी। जाऊया घरी हळूहळू। गुरं पण सोडले नाहीत, दादांची आहेत, दिलीप दादांची गुरं। असं वाटतं स्वर्गातच आहे, बघा ना किती मस्त वाटतंय। आता पाऊस आहे म्हणून त्यांना चारा वगैरे खायला मिळतो इथे, पण पाऊस नसला की मग त्यांची हालत होते खूप, मग घरीच बांधून ठेवतात। बंटीची दोन गुरं होती, आता त्यांची तर नाही आहेत, आता दिलीप दादांची इथे आणि अण्णा दरीपकर यांच्याकडे आहेत। जाऊया घरी हळूहळू। आमचा हिरो हिरो इथून पाणी येतोय, तो बघा। पाय पण स्लिप होतात, शेवाळे वाजते रोडला। समीर पण येणार आहे 5 तारखेला, 5 नाही 3 तारखेला मला वाटतं येईल तो। मग आपले खडपातले वगैरे व्हिडिओ चालू होतील, ते आपण दाखवूच। आणि मग नॉनव्हेजच्या पण व्हिडिओ घरच्या रेसिपीच्या वगैरे चालू होतील। मजा येईल मग तेव्हा व्हिडिओ बनवायला। जाऊया जरा व्यवस्थित। ही गुरं इथंच बसून असतात मित्रांनो, संध्याकाळ झाली की जातात आपापल्या घरी। बघू आज आई काय बनवते, जाऊन दाखवीनच मी तुम्हाला। भेटू आता घरी, नाश्ता पण करायचा आहे। ओके बाय। मित्रांनो, बोलवतो मला मगाशी की आपल्या आईच्या व्हेजची व्हिडिओ करायची आहे। बघू काय बनवते व्हेजमध्ये। मला वाटतं छोले आहेत, छोलेची भाजी आहे, बघूया काय करते। नारळ किसते आमची आई। किती, एक अख्खा नारळ आहे का? छोले आहे ना आई, आणि छोले आणि डाळ आहे मित्रांनो, बघूया। कांदे वगैरे, कांदा खोबरा भाजायचा पण असेल ना। तर आजी बसले आमची आणि किच्ची आई, आणि आई तिकडे कांदा खोबरा भाजते। किती नारळ कांदे घेतले? 2 कांदे, गोडा वाट ना खोबऱ्याचा। बोला तुम्ही आजी। ठेव करून ठेव, ठेवायचं।
कोरा ठेवता कशी छोले आहे बघा मित्रांनो, बघा काय करत असलं ना हो, छोले फोन घेऊन घेतो आणि सगळं हे करून ठेवतो. चला बंद करा. नाही काय लाल नाही तर काय दिसत नाही, काय नाही आणखी जरा पांढरा आहे हो सरपला. थोडासा तपकीर कलर झाला ना की जेवणाला रुची चांगली येते. थोडा तपकीर कलर पाहिजे. पांढरा आहे पांढरा, मग कसं वाटण लावलं ना की पांढऱ्या पांढरा दिसतं. छोले आणि डाळ आणि भात. आपण काही जास्त चपाती खात नाही. तेवढा सगळा झालाय भाजून आता मला वाटतं. सगळा वाटण नाही लावायचं आहे, थोडा ठेवणार त्यातला. थोडाच. आम्हाला खोबरा लागतो जेवणात मित्रांनो, खोबऱ्याशिवाय आमचं जेवण नाही होत. कांदे किती घेतलेले? 2. दिवाळीची नारळ सुकवून देईल की नाही पाऊस? काय माहिती, पावसाचं काय चालूच आहे. दिवाळीपर्यंत सांगितलंय. बापरे. मित्रांनो आज काय व्हिडिओ गेली नाही आपली. आता शॉर्ट व्हिडिओ टाकले, ते जरा बघा, त्याच्यावरती लाईक द्या. कुकरला लावणार ना ते छोले? डायरेक्ट कुकरला. आणि नंतर मग डायरेक्ट कुकरला लावा. हे बघा छोले 2 टायमाचा एकदाच बनवते आमच्या घरी. 17दा काय करायला नको. बटन लावते मिक्सरला. बटन लावतो ना. ह्याच्यात नाही ना. हे बघा मटण भेटेल आमच्या इथे पीस करून. झालं नाही बंद आहे. काय बनत आहे भक्ती? काय म्हणते बाबा? काहीतरी चालू आहे भक्तीचं. घटाच्या पाया पण पडूया. चौथी ना आज माळ, चौथी माळच. संध्याकाळी बीचवर जाऊया व्हिडिओ करायला. कुठल्या? त्या तिकडच्या शॉर्ट्स? ठीक आहे ठीक आहे. गंधर्वला काहीतरी सांगूया एक तुझे दूर तेल टाकलंय पहिला. तर कढीपत्ता, कांदा, लसूण. निशान चालू केलंस? तिकडे जाऊन दे. कांदा टाकते पहिला. 2 कांदे घेतले. कढीपत्ता पण पडलाय.
कढीपत्ता टाकते, लसूण. कढीपत्ता, थोडा लाल. लाल थोडा. हिंग टाकले. हिंग, एक चम्मच ना. मिक्स करून घ्या. डायरेक्ट फोडणी वाटणाची. अर्धा वाटण काढून ठेवलेला आहे ना तो. मसाला मालवणी मिक्स मसाला, मालवणी मिक्स घरगुती घरगुती. घरगुती स्पेशल मसाला आहे. गरम मसाला एवढे गाडा वाटण्यात टाकले. खडा खडा मसाला झाला ना. डायरेक्ट टाकले. डायरेक्ट गोडा वाटून त्यात मसाला टाकलेला तो डायरेक्ट मिक्स करते आणि डायरेक्ट चणे टाकशील. छोले काबुली चणे. सोपी पद्धत आहे मित्रांनो बघा. पाणी टाकलं ना. एक तांब्यावर पाणी आहे. पाणी असं करून टाकलं की चणे शिजायला पाहिजेत. आणि मीठ पण आता डायरेक्ट टाकणार आहेत. हां 2 चम्मच मीठ पाण्यात. किती शिटे घेणार याला? 6 शिटे घेईन. चणे टाकले. किती पाव किलो असतील? पाव किलो जास्त 300 ग्रॅम. थोडं मांस जास्त असल्यामुळे 300 ग्रॅम आहेत चणे. 2 टायमाचा करून ठेव द्या एकदा. संध्याकाळी देवळात जायचं. देवळात जायचं. आरती असते, भजन. याला 9 वाजतात, 8:30 9. आता तर गरबा तर होत नाही जास्त. आणि तिकडे आम्ही जायला मागत बरं पण नाही. आणि इथे नाचत नाही. एकच दिवस नाचले. नाही कालच नाही नाचले. परवा काल ते चंडिकेला गेले होते ना, दाभोळला. हे बघा आता याला शिट्या घ्यायच्यात 3 किंवा 4 ना. 7 शिट्या. 7 शिट्या. शिजलं पाहिजे ना. चणे शिजत नाहीत पटकन. आता 7 शिट्या होऊ दे व्यवस्थित. नंतर डाळ बघू. फोडणीची डाळ डायरेक्ट. फोडणीच्या डाळीचं काही नसतं. साधी सोपी रेसिपी.
आधी सोपी रेसिपी आहे मित्रांनो, पटकन होईल. तर काय व्हिडिओ करायचं म्हणून ही व्हिडिओ दाखवतोय. बरं पण नव्हतं वाटून मग बाहेर गेलोच नाही, घरीच आहे. आणि संध्याकाळी वगैरे समुद्रावर बघू आता किती कुकर तर ठेवलेलं आहे, होईल 5-10 मिनिटात. मित्रांनो मी डाळ पितोय बघा, कोणाला आवडते अशी सांगा मला कमेंट करून. बनवल्या पितो, सवय आहे, पहिल्यापासून सवय आहे. इथं जरा सांगतो कसे झाले. मस्त डाळ, कुठला पण कडधान्य असू दे मी खातो असावं उकडून, छान लागतं ते. भेटूया नंतर जेवताना. आता जेवण, छोलेची भाजी, डाळ, भात, ते सगळे बसलेत. चला मित्रांनो जेवतो, नंतर बोलतो. एक टोमॅटो टाकलं तर लक्षात नाही सांगायला. आलं देवळात, माझ्यासोबत विक्रांत आहे आणि लोक सम्यादा, आई, मेघा वगैरे असे बसले. आता पिवळा कलर आहे बघा देवीचा, साडीचा कलर पिवळा आहे. गंधर्व काय करते, फोटो काढतो. थोड्या वेळा आरती होईल, आता बघू काय झालं इथे. आता हळूहळू सगळे जमतील. आरतीचा टाइम दाखवत आला पाहिजे, 7 वाजायला आले. सपकाळ काका काय साडी घेत आहे काकींला? हा काल विकल्यात.
निघाला तर घरी जायला, झाली आरती भजन तर चाललंय घरी. मी आणि गंधर्व दोघं सोबतच. गंधर्व कुठे गेला? गंधर्व काहीतरी करून दाखवणार आहे आपल्याला, बघू आता कधी दाखवतोय. उद्या बघूच है ना गंधर्व? उद्या सुट्टी आहे नाही, बघू तर कधी दाखवतोय तर. चला भेटूया आता घरी जाऊन, जेवू आणि मस्त की गुड नाईट करू. भेटतो आता घरी, बाय. हाय मित्रांनो, तर जेवलो घरी येऊन, जरा झोपलो होतो, जरा बरं नाही वाटत, ताप आणि हैराण झालोय. आणि आज काही गारबा वगैरे नाही आहेत. ठीक आहे, चला भेटू आता उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. चॅनल तर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. गुड नाईट, बाय.